लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा। लाडक्या बहिणींसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 3000 रुपयाची रक्कम जमा झाली। आज सकाळीच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या टप्प्याचं वाटप सुरू झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट 3000 रुपयाची रक्कम ही बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे। निधी मंजूर झालेला असून बँकांना निधी देण्यात आला असल्यामुळेच अखेर हप्ता वाटपाला सुरुवात झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये प्लस 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये सोडले आहेत। यामध्ये पहिल्या टप्प्याला आता सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले असून सकाळपासून बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये सकाळीच हप्ता वाटप पार पडले। सकाळी 10 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत। रात्री 12 वाजेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम ही जमा होऊ शकते। लाडक्या बहिणींनो, तुमच्याही जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हालाही आज 3000 रुपयाची रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींबाबतचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला। निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता अडून राहू नये, त्यामुळे सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रातील अधिकृत बँकेमध्ये हे दोन्ही हप्ते जमा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हप्ता वाटपाबाबतची घोषणा केली तेव्हाच महाराष्ट्रातील 12 बँकांची निवड ही पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे, कारण जर तुमचं खातं पोस्ट बँकेमध्ये असेल किंवा तुमचं खातं स्टेट बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जमा होणारे पैसे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असतात। म्हणजेच जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरले आहात तर तुम्हाला बँक सेटिंग देखील ॲक्टिवेटेड करायला सांगितलं होतं। त्यामुळेच ही जी 3000 रुपयाची रक्कम ही तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आता 3000 रुपये एकत्र जमा होणार आहेत, म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्रित सोडण्याचा निर्णय तर सरकारने घेतलेला आहे। परंतु हे पैसे जमा होत असताना अनेक अडचणी देखील निर्माण होऊ शकतात, कारण हे जे पैसे तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत। परंतु महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये तर हे पैसे सकाळी जमा झालेले आहेत। उरलेल्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे रात्री 12 वाजेपर्यंत जमा होतील, परंतु काही महिलांना पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार नाही। लाडक्या बहिणींनो, तुम्ही ई-केवायसी ची प्रोसेस ही कंप्लीट केलेली आहे आणि ई-केवायसी ची प्रोसेस कंप्लीट केलेली असल्यामुळे अनेक महिलांची पडताळणी ही सरकारने केली। यामध्ये ई-केवायसी ची प्रोसेसमध्ये अनेक महिलांकडून चुका देखील झालेल्या आहेत। त्यामुळे जरी नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित तुमच्या खात्यावर जमा होत असला, निधी मंजूर झालेला असला आणि बँकांना पैसे दिलेले असले तरी देखील तुमच्या खात्यामध्ये हे थेट पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ई-केवायसी ची पडताळणी केली तेव्हा असं आढळून आलं की बऱ्याच महिलांनी चुकीचे नंबर देखील टाकलेले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आताचा जो हप्ता सरकारने सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे तो तुमच्या खात्यामध्ये एकत्रित जमा होणार आहे। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होतील, त्यामुळे जरी तुमच्याकडून ई-केवायसी ची चूक झाली असली तरी देखील तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत। लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याची कोणतीही गरज नाही। फक्त तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर हप्ता थोडा उशिरा जमा होऊ शकतो, परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्हीही पैसे तुमच्या खात्यावर एकत्रित जमा होणार आहेत, असं स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की महाराष्ट्रातील ज्या अधिकृत बँका आहेत त्या राष्ट्रीय सरकारी बँकांमध्ये महिलांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तर माहीतच आहे की तुम्ही ई-केवायसी ची प्रोसेस कंप्लीट केलेली आहे आणि जेव्हा तुम्ही ई-केवायसी ची प्रोसेस कंप्लीट करता त्याच वेळी तुमचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी जोडला जातो आणि आधार कार्डच्या नंबरवरून तुमची सर्व पडताळणी ही सरकारकडून केली जाते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आणखीन काही सवलती देण्याचा विचार देखील सरकार करत आहे। लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना तर सरकारने सुरू केलेली आहे आणि
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे लाडक्या बहिणींना मिळत आहेत। जवळपास दोन्ही हप्ते आता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी तर आलेलीच आहे, परंतु लाडक्या बहिणींनो तुमचा हप्ता अडू नये म्हणून सरकारने पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। त्यासाठीच तुम्हाला KYCची प्रोसेस करण्यासाठी सरकारने सांगितलेलं होतं। ग्रामीण भागातील महिलांनी यामध्ये बऱ्याच चुका देखील केल्या, त्यांना अनेक अडचणी देखील निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे सरकारने यावेळेस थेट पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे, कारण यामध्ये आता कोणतीही अट नाही, तर सरसकट हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सरकार सोडत आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत असल्यामुळे तुमच्याही जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का ते लक्षपूर्वक पहा। लाडक्या बहिणींनो, अधिकृत बँकांमध्ये हे पैसे सरकारने सोडलेले आहेत। निधी मंजूर झाल्याबरोबरच राज्य सरकारने हप्ता वाटपाला सुरुवात केल्याचं समोर आले। पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 12 जिल्ह्यांची नावं सांगितलेली आहेत। त्या जिल्ह्यांची नावं आपण पाहणार आहोत। सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। काही महिलांचे आम्हाला तसे मेसेज देखील आलेले आहेत। त्यांच्या बँकांमध्ये 3000 रुपयाची रक्कम ही जमा झालेली आहे। नोव्हेंबरचा हप्ता आणि त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता असे थेट 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होत असताना दिसून येत आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून आज सुरुवात झालेली आहे। बँका सुरू झाल्याबरोबरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे सोडण्यात आलेले आहेत। महिलांनो, आपल्या राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी ही रक्कम देण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आपले उपमुख्यमंत्री आहेत म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब, तुमचे लाडके भाऊ, या लाडक्या भावाने देखील स्टेट बँकेबद्दल आणि पोस्ट बँकेबद्दल अनेक सुविधा सांगितलेल्या आहेत। लाडक्या बहिणींनो, जर तुमचं खातं स्टेट बँकेमध्ये असेल आणि पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला अनेक सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्या देखील आपण पुढे पाहणार आहोत। एकनाथ शिंदे साहेब हे कायमच लाडक्या बहिणींना सवलती देण्याचा विचार करत असतात, आर्थिक मदत देण्याचा विचार करत असतात आणि तुमच्या लाडक्या भावाने हा देखील विचार केलेला आहे की निवडणुकांमध्ये माझी लाडकी बहीण ही पैशापासून वंचित राहू नये म्हणून अगोदरच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी मिळून हा निर्णय बहिणींसाठी घेतला। त्यामध्ये सर्वात पहिला टप्पा हा महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये पार पडणार आहे। तर 12 जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांची नावं आहेत ते देखील आपण पाहूया। तुमच्याही जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का ते लक्षपूर्वक पहा। त्याचबरोबर अधिकृत बँकांची नावे देखील जाणून घ्या। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण KYCची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर 70% महिलांची प्रोसेस ही कंप्लीट झालेली आहे। त्यानंतरच सरकार हा निर्णय घेत आहे। सरकारने पहिल्यांदाच KYCची प्रोसेसची पाहणी केलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी KYC प्रोसेसची पडताळणी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की जवळपास 70% महिलांनी KYCची प्रोसेस कंप्लीट केलेली आहे। त्यामुळे थेट पैसे हे खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत का हे पहा। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांची नावे आपण पाहणारच आहोत। लक्षपूर्वक ऐका की सर्वात पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज जमा झालेले आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। थेट 3000 रुपयाची रक्कम ही जमा झालेली आहे। सकाळी 10 वाजता रायगड जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्याचे 3000 रुपयाची रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे। सकाळी 10 वाजता सातारा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। सांगोला जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचा लाभ आज मिळालेला आहे। मागील एकच तासापूर्वी ईश्वरपूर जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयाचा लाभ मिळाला। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांना आज नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचा लाभ मिळत आहे। लातूर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये थेट
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3,000 रुपयाची रक्कम ही जमा झालेली आहे. अर्ध्याच तासापूर्वी बीड जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैशाचा लाभ मिळालेला आहे. निवडणुकांमध्ये सरकारने मोठा निर्णय हा लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे. लाडकी बहीण वंचित राहू नये म्हणूनच महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हा पहिला टप्पा आज पार पडण्यात आलेला आहे. 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधीही जमा होऊ शकतात. जर आज हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत तर उद्या होऊ शकतात. काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा होण्यामध्ये उशीर होऊ शकतो, परंतु अखेर हप्ता वाटपाला सुरुवात झालेली असल्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणारच आहेत. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून 1500 + 1500 असे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत. निधी मंजूर झाल्याबरोबरच बँकांना चेक देण्यात आला आणि बँकांकडून हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत. थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3,000 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला थेट बँक खात्यामध्ये 3,000 रुपयाचा लाभ मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम ही जमा होत आहे.